बोला छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय। ये वही जगह है जहाँ भारत का इतिहास लिखा गया था। रायगढ़ किला। या 4 धाम 12 ज्योतिर्लिंग कुणामुळे शिल्लक आहेत तर छत्रपतींच्यामुळे रायगड जो वरती पसरलाय 1200 एकर मध्ये रायगड जे आपण पायी चढवून जाणार आहोत या 2000 पायऱ्या 3.5 किलोमीटरचं अंतर ज्यांच्या दरबारात कधी स्त्री रडली नाही, ज्यांच्या दरबारामध्ये परस्त्रीला मातेचा दर्जा दिला जात होता, खूप छान एक्सपीरियंस है। हा रायगड आहे, कुठला पिकनिक पॉइंट नाहीये। So hello, this is Yashwanjal here and you're watching Yashwanjal vlog and welcome back to my YouTube channel again and welcome to another vlog again। So आज का vlog बहुत ही ज़्यादा स्पेशल होने वाला है बिकॉज आज मैं जाने वाला हूँ रायगढ़ फोर्ट एक्सप्लोर करने शिव शक्ति टूर के साथ। एंड ये जो वीडियो बहुत ही ज़्यादा अमेजिंग होगा एंड बहुत ज़्यादा इंफॉर्मेटिव होगा एंड मोस्टली हम लोग ट्राई करेंगे कि ये व्लॉग के थ्रू आप कुछ ना कुछ तो सीखें एंड कुछ ना कुछ तो इन्फॉर्मेशन जाने ये रायगढ़ फोर्ट के बारे में। सो या ब्रेंडा इमेज की ये व्लॉग शुरू करते हैं, तो चलिए शुरू करते हैं फिर। A few moments later. सो जनरली ये ट्रैक के लिए है ना मैं बहुत ही ज़्यादा एक्साइटेड हूँ बिकॉज मैं पहली बार मुंबई के बाहर ट्रैक करने वाला हूँ। एंड दूसरी चीज़ जो हम लोग स्कूल में है ना बुक्स में रायगढ़ की फ़ोटो देखते थे एंड छत्रपति शिवाजी महाराज के बारे में इंफॉर्मेशन जानते थे, आज हम लोग रियलिटी में वो सारा एक्सपीरियंस करेंगे एंड आपको कुछ इन्फॉर्मेशन देंगे छत्रपति शिवाजी महाराज के बारे में एंड रायगढ़ फोर्ट के बारे में भी। उसके पहले मैं आपको दिखा देता हूँ कि हम लोग ट्रैक के लिए क्या क्या सामान लेके जाने वाले। तो जैसे कि आप देख सकते हैं ये मेरे पास अभी बैग है, ये हमारा ट्राइपॉड है, ये हम लोग का माइक वाला बॉक्स है, ये हमारा स्वेट टी शर्ट, सुबह फ्रेश होने के लिए ये टूथपेस्ट, फेस वॉश एंड ब्रश, ये हम लोग का पावर बैंक, ये हम लोग का बहुत बड़ा टैंकर बॉटल एंड ये मैंने अभी रिसेंटली ये नया बुक खरीदा है। मुझे जनरली पढ़ने को बहुत ज़्यादा मजा आया इसलिए मैंने सोचा क्यों ना इसको भी हम लोग साथ में कैरी किया जाए। जल्दी मिलता है बिकॉज जनरली बहुत ज़्यादा लेट हो चुका है। टाइमिंग था 10:45, अभी बज रहे 10:40। तो चलिए चलते हैं वापस हम लोग के साथ मधुर है जो हम लोग सेकंड ट्रिप करने वाले हैं। सो प्लीज आप जरा हम लोग के ट्रिप के बारे में बताइए। हॅलो एव्हरीवन, मी मधुर चाळके या शिवशक्ती ग्रुप शिवशक्ती टूर्स अँड ट्रॅव्हल्स या ग्रुपचा ऑर्गनायझर आहे। सो लास्ट टाइम जसं की मी पावना कॅम्पिंगच्या ट्रिपच्या वेळी मी सांगितलंच होतं सगळ्यांना की आपण नेक्स्ट ट्रिप आपली रायगडला आहे। सो येस, आज आपला दिवस आहे, रायगड ट्रिपला आपण आज निघालोय। मॉर्निंगला आपण आपली ट्रेक स्टार्ट करणार आहे अँड रायगड किल्ला एक्झॅक्टली काय आहे बऱ्याच लोकांनी रील्स वगैरे वरती तर बघितलाच आहे, बट आज आपण पर्सनली तिथे स्वतः जाऊन बघणार आहे रायगड किल्ला, महाराजांविषयी आपण तिकडे शिकणार आहे बरंच काही काही जे हिस्टॉरिक प्लेसेस ज्या जागा आहेत, महाराजांची समाधी आहे, सिंहासन जिथे आहे, ते सगळं काही आपण आज एक्सप्लोर करणार। जे लोक नाही येऊ शकले त्यांनी या ब्लॉगच्या माध्यमातून आम्हाला जॉईन व्हा। थँक्यू। सायली आहे ना, सायली मागे ती पण ब्लॉगर आहे। अच्छा हाँ ये ब्रिज तो फिलहाल अभी हम लोग रुक चुके हैं कंसाई के यहाँ पे बिकॉज हम लोग छोटा सा ब्रेक ले रहे हैं बिकॉज चाय और कॉफ़ी पी के थोड़ी एनर्जी आएगी। एंड अभी आपको टाइमिंग दिखा देता हूँ कितना बज रहा है। तो अभी बज रहे 2:33 एंड लिजिट बहुत ज़्यादा अभी ठंड है। मैं जब बात कर रहा हूँ ना मेरे ऐसे मुँह से ऐसा फॉग आ रहा है, सोचो कितनी ज़्यादा ठंड है। तो हम लोग जो कॉफ़ी पीने वाले हैं वो है होटल बिजली के यहाँ, थोड़ा क्रिएटिव नाम है इसका, गर्मा गर्म कॉफ़ी एंड अभी हम लोग ट्राई करके बताएंगे। जो हम लोग ने एक्सपेक्ट किया था ना होटल बिजली वालों से ऐसे फुल करंट वाला, वो वाला कॉफ़ी वाली फीलिंग नहीं है। ठीक ही कॉफ़ी है। आपण आता रायगडावरती जातोय। बॅच सगळ्यांनी लावा बिकॉज भरपूर ग्रुप्स आहेत ऑलरेडी, काही लोक वरती निघाली आहेत, ते महाद्वाराच्या इथे जाऊन बसलेली आहेत। 6:30ला डोर ओपन होतो। टाइमपास नका करू, जेवढं ऊन पडेल तेवढं आपल्याला स्ट्रेसफुल होईल, तरी आपल्याला इथून वरती जायला 1.5 तास तरी लागेल मिनिमम। 5:45 पर्यंत आपण स्टार्ट करूया चढायला, सो दॅट आपण 7:45 पर्यंत तरी वर पोहोचू, नाहीतर आपला सनराईज जाईल। गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती श्री शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत मी संदीप ढवळे आपलं सर्वांचं सरस स्वागत करतो। नमस्कार, जय शिवराय। हे पहा, ज्या रायगडावरती तुम्ही आलात, खरं तर म्हटलं पाहिजे की जीवनात आलेल्या प्रत्येक मनुष्याने एकदा तरी या रायगडाची वारी केली पाहिजे। आता आपण रायगडाची सर्वात पहिली पायरी चढणार आहोत, परंतु रायगडावर येत असताना प्रत्येक शुभक्ताला आम्ही हात जोडून विनंती करतो की राजानू, हा रायगड आहे, कुठला पिकनिक पॉइंट नाहीये। छत्रपतींचा राजधानी किल्ला आहे आणि या राजधानीचा आपल्या येणाऱ्या शुभक्तांना याचं पावित्र्य राखायचंय। आपल्याकडे असणारा कुठल्याही प्रकारचा कचरा
या ठिकाणी कचरा पेटीमध्येच टाकायचं आहे, किंवा आपण जर बघा अनेक ठिकाणी चपला खाली काढून आपल्याला दर्शनासाठी वरती जायचंय. अशा दृष्टिकोनातून आपण आता रायगडाला सुरुवात करणार आहोत. आपण तिथं पहिल्या पायरीवरती 4 फुलं ठेवणार आहोत आणि नंतर आपण गडाला सुरुवात करणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. की राजाने रायगडच राजधानीसाठी का बरं निवडला? अनेक गडकिल्ले असताना तर रायगड हा खऱ्या अर्थाने कोकणामध्ये वसलेला किल्ला. आता कोकणामध्ये वसला असला दर्या किनाऱ्याजवळ समुद्रावर नियंत्रण ठेवण्यात येतं. आपल्याला नक्कीच माहिती असेल की आज इंडियन नेव्ही ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांना गॉड ऑफ फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं. तर दर्यावरती राज्य कसं करायचं हे आपल्या राजांनी 400 वर्षापूर्वी शिकवण्यात आलेलं. शिवाय रायगडाला एक भौगोलिक स्थान प्राप्त झालंय की रायगडाला चारही बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगाने वेढलेलं आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे का कुठली सह्याद्रीची रांग रायगडाला अटॅच झाली नाही, टच झाली नाही. हा रायगड शिवलिंगासारखा आहे, हा रायगड कमळाच्या कळीसारखा आहे. स्वतंत्र किल्ला आहे, स्वतंत्र डोंगर आहे. रायगड जो वरती पसरलाय 1200 एकर मध्ये पसरला. 100 एकर मध्ये फक्त वास्तू आहेत, इमारती आहेत. रायगडात जे आपण पायी चढून जाणार आहोत या 2000 पायऱ्या, 3.5 किलोमीटरचं अंतर, 1.5-2 तास लागणार वरती येण्याकरता. ज्या गावात आपण सकाळी फ्रेश झालो, नाश्ता केला, त्या गावाचं नाव हिरकणवाडी. आमच्या गावाचं नाव म्हणजे याच गावाची ती हिरकणी गवळण होती, म्हणून त्या गावाचं नाव हिरकणीवाडी असं ठेवण्यात आलेलं. म्हणून ह्या हिरकणीची कथा एका जुन्या ओळीमध्ये मी आपणासमोर सादर करत आहे. ती कथा अशी आहे बघा की रायगडावर राजधानती, रायगडावर राजधानती होती शिवछत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐकावं येतील हिरकणी या बुरुजाची. वसले होते गाव तळासी वाळुसरे या नावाच, राहत होत कुटुंब छोट गरीब गवळ्या धनगराच. आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होत छोटस, शोभत असे हिरा नाव त्या तडमदार घरवाळीच. सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरती, चालत होती उपजीविका त्या नेकीच्या धंद्यावरती. आणि मग एके दिवशी हिरा दूध घालण्याकरता क्षणभर विसावली. ध्यानी नाही मणी नाही कवा सांज वेल ती टलून गेली, आणि सूर्यदेव मावलता झाला बंद गडाचा दरवाजा. मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळ ताण माझ, हात जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या हो म्हणा. पण गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांच्या माला. आणि मग बाळाची ती आठवण येता माय मावळी वेळी पिसी, हा कडा उतरून खाली जाऊनी बाळाला ती घेई कुशी. आणि आतुरनीय धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले. साडी चोळी हिरास देवणी प्रेमे सन्मानित केले. कड्याखाली या बुरुज बांधला, बघा पाहायला मिळतो ना, कड्याखाली या बुरुज बांधला साक्षाईच्या प्रेमाची. कथा ऐकू येते अजून येथील हिरकणी बुरुजाची, येथील हिरकणी बुरुजाची. कुणासाठी तर बाळासाठी माता खाली उतरली. पण हीच माता मुघली दरबारात उतरली असती तर आम्ही तिचे हातपाय कलम केले असते, कापले गेले असते. पण इथे स्त्री सन्मान राजा होता, ज्यांच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही, ज्यांच्या दरबारात कधी स्त्री रडली नाही, ज्यांच्या दरबारामध्ये परस्त्रीला मातेचा दर्जा दिला जात होता. असे महाराज स्वतः त्या मातेच्या घरी गेले. कना नारळ तिची ओटी भरली गेली. त्या धनगराच्या लेकराला उचलून आपल्या कडीवरती घेतलं आणि त्याला काय म्हणाले असतील की झुंजार मातेच्या पोटी जन्म घेतला, आजपासून तुम्ही झुंजार राव. आणि या झुंजाररावाला राजे काय म्हणाले की झुंजारराव या वाघिणीचं दूध प्या आणि मोठे मोठे या स्वराज्यामध्ये सामील व्हा. म्हणजे आपल्या स्वराज्यातील आया बहिणींना वाघिणीचा दर्जा देणारे विश्वात एकच राजे होऊन गेले, ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी राजे. पण आज तुमच्या आमच्या माध्यमातून आपण हेच सांगू शकतो की परस्त्री माते समान असणाऱ्या या आपल्या स्वराज्यात आता नक्कीच चाललंय तरी काय. 4-4 वर्षाच्या मुलांवरती अत्याचार केले जातात. हीच घटना पहिली घडली असती तर त्याचा चौरंग केला जात होता, त्याचा टकमक टोकावरून कडेलोट केला जात होता. पुन्हा
शिवस्वराज्याची गरज आहे, पुन्हा शिवस्वराज्याच्या कायद्यांची गरज आहे. पुन्हा एकदा टकमोटोक अशा गुन्हेगारांना दाखवलाच पाहिजे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तर आता आपल्यासोबत आहे मधुर, ज्याने ही ट्रिप ऑर्गनाईज केली आहे. तर त्याला विचारूया त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे आतापर्यंत. खूप खूप छान एक्सपिरियन्स आहे. आम्ही 7 वाजता अप्रॉक्सिमेटली स्टार्ट केलेलं आहे. आता वाजलेले आहेत 8, 8:15 झालेले आहेत अप्रॉक्स, टू बी प्रिसाईज. सो आता आम्ही 1.25 तासापासून चालत आहोत. बट एक्सपिरियन्स खूप मस्त आहे. रायगड ही राजधानी काय आहे हे त्यांनी आपल्या टूर गाईडने तर आपल्याला ट्रेक गाईडने आपल्याला सांगितलेलं आहेच. बट आता आम्ही स्वतः हे अनुभवतोय की का ही राजधानी म्हणून याची निवड झालेली आहे. बाजूची सह्याद्री रांग जी आहे ती एकदम प्रॉपर एकदम सुंदर व्ह्यू आहे या सगळ्याचा आणि खूप खूप बरं वाटतंय. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर राजसदरीत आम्ही जाऊन त्यांना आज मानाचा मुजरा करणार आहोत. तर तो आनंद जो आहे तो मी शब्दात नाही व्यक्त करू शकत आहे. बट खूप बरं वाटतं. तर आता आपण वरती जाताना ना इकडे आम्ही काकडी खातोय आणि आपण ट्रेक कराल ना तेव्हा तुम्हाला खूप सारे असे स्टॉल्स भेटतील जिकडे आपल्याला ज्यूस, काकडी, चॉकलेट्स वगैरे खूप सगळी वस्तू भेटतील खायला, जे आपण खाऊ शकतो. वरती आहे ना जीपे चालत ना, रेंज खूप कमी आहे म्हणून तुम्ही कॅश कॅरी नक्की करा. 1100 ते 1000 स्टेप्स असतील अजून. बाकीचे वाटतं वरती पोहोचले. हो, बाकीचे पोचलेत. आपण एन्जॉय करत काकडी खात चाललेलो आहोत. तुम्ही सुद्धा याल तेव्हा हे सगळे छोट्या मोठ्या स्टॉल्स वरती तुमची पण मजा आणि त्यांना पण थोडा एक हातभार होईल, कारण की त्यांना पण सोर्स ऑफ इन्कम हा एकच आहे. सो एवढ्या गडाच्या वरती हे सगळं प्रोव्हाइड करणं ही पण खूप मोठी मेहनतीची गोष्ट आहे. सो त्यांच्या मेहनतीला आपणच सपोर्ट नाही करणार, आपणच जर साथ नाही देणार तर कोण देणार. तर हा महादरवाजा आपल्याला खालून कसं व्ह्यूज दिसत आहे आणि खूप सुंदर हा महादरवाजा आहे. खालूनच इतकं सुंदर वाटतं, वरती बघून कसा वाटेल. तर हा पण एक नवीन एक्सपिरियन्स आहे. आणि आता तुम्ही हा व्ह्यू बघू शकता, अमेझिंग व्ह्यू हा. चला वरती जाऊ. सगळे तर वरती पोहोचले आहेत. आपण कसं सिनेमॅटिक शॉट घेत जातोय ना, तर आपल्याला थोडा टाईम लागतोय.